ओके, सो सिंपल AWS आपला लॉग इन झाला आहे. आपण काय करू, आपला जो इन्स्टन्स आहे तो याला स्टार्ट करून घेऊ. स्टार्ट द इन्स्टन्स ॲक्सेस घ्यायचा आहे आणि येस आपल्याला जे छोटे मोठे एरर आलेले ते थोडंसं इथे बघून घेऊ. डेटा ब्लॉक आपण ॲक्च्युली या पद्धतीने व्हॅल्यूज देतो. MySGच्या ऐवजी इथे आपण हा डेटा MySG इथे आपण सेट केलेला आहे फिल्टर्डमध्ये. कसं यूज केलं आहे ते समजलं आहे की परत सांगू? बघा एवढं तर आपलं क्लिअर आहे. त्यानंतर हा डेटा ब्लॉक का बरं यूज करतो, तर हा डेटा ब्लॉक यूज करण्यामागे रिझन असं की आपले जे एक्झिस्टिंग रिसोर्सेस आहे, एक्झिस्टिंग रिसोर्स म्हणजेच कोणता, एक MySG नावाचा सिक्युरिटी ग्रुप आपला ऑलरेडी बनलेला आहे. तर आपण काय करतोय, तर हा MySG नावाचा सिक्युरिटी ग्रुप युझिंग टेराफॉर्म मॅनेज करणार, युझिंग टेराफॉर्म. तर त्यासाठी यूज केला जातो डेटा ब्लॉक. ओके, आणि डेटा ब्लॉक लिहायचं कसं, तर इथे दिलेलं आहे AWS सिक्युरिटी ग्रुप. ओके, देन MySG आपण हा रेफरन्स दिलेला आहे. इवन इकडे आपण डेटा ब्लॉक आपण ओपन करू, विजिबल आहे. तर या पद्धतीने आपल्याला डेटा ब्लॉक लिहायचा आहे. याचा बेस्ट एक्झाम्पल, छोटासा एक्झाम्पल पाहिजे. data block in Terraform, data block with filters in Terraform. ओके, तर या पद्धतीने इथे डेटा ब्लॉक दिलेला आहे. तर हा सिम्पली आपण इथे चेक करू. आपल्याला काय करायचं, इथे AMI करतोय, बट आपण आपल्या कोडमध्ये काय केलं आहे, तर कोडमध्ये आपला सिक्युरिटी ग्रुप घेतलेला आहे ना. डाटा सिक्युरिटी ग्रुप हेच डायरेक्टली सर्च करू तर आपल्याला मिळून जाईल. आपल्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशनमध्ये पण सर्च करता येईल, डॉक्युमेंटेशन्स. ठीक आहे, or we can directly search here. Data source, डॉक्युमेंटेशन फाइंड आउट करायला तुम्हाला जर डिफिकल्टी होत आहे तर डायरेक्टली सर्च करा, तुमच्या टेराफॉर्म रजिस्ट्रीचंच पाथ येईल. तर ऑफिशियल डॉक्युमेंटेशन्समध्ये तुम्हाला जास्त सर्चिंग करायची गरज पडणार नाही. तुम्ही डायरेक्ट गुगल करून पण त्याला घेऊ शकता. हां, इथे आता तुम्हाला दिसेल डेटा ब्लॉकमध्ये डेटा AWS सिक्युरिटी ग्रुप बाय नेम, आणि नेम इथे दिसतं डिफॉल्ट VPC ID दिलेली आहे. आणि या VPC ID मध्ये हा डेटा ब्लॉक VPC पण सिलेक्शन कशा थ्रू केलेलं आहे, युझिंग डेटा ब्लॉक थ्रू केलेला आहे. दिसतंय इथे VPC सिलेक्शन कशा थ्रू केलं आहे, डेटा ब्लॉक थ्रू केलेलं आहे. तर हे काय होतं, जे पण एक्झिस्टिंग इन्स्टन्सेस आहे, एक्झिस्टिंग रिसोर्सेस आपले क्रिएटेड आहे, त्यांना आपण यूज करू शकतो युझिंग डेटा ब्लॉक इन टेराफॉर्म. तर तोच एक चांगला बेनिफिट आहे. त्यासाठी आपल्याला डेटा ब्लॉक यूज करावा लागतो. AWS सिक्युरिटी ग्रुप आणि ID मध्ये काय दिलेलं आहे, डेटाच्या ID मध्ये इथे इक्वल्स टू var.security_group_id या पद्धतीने दिलेलं आहे. आणि सिक्युरिटी ग्रुपची ID काहीतरी इथे पास केलेली असणार, जे पण येईल व्हेरिएबल. इथे तर एम्प्टी व्हेरिएबल आहे. जे पण ID हा डेटा ब्लॉक थ्रू मिळणार ती इकडे व्हेरिएबलमध्ये अटॅच होईल. ठीक आहे, तर एकदम थोडंसं सिम्प्लिफाईड वेने दाखवायला पाहिजे. लेट्स सी. अदरवाईज हा तर एक्सप्लोरेशनचा पार्ट झाला, हा मी तुमच्यासाठी सोडून देतो. इथे समजून घ्या थोडंसं कशा पद्धतीने काम केलेलं आहे आपण. तर हा फिल्टर जो लावलेला आहे की आपल्याला AWS सिक्युरिटी ग्रुप पाहिजे डेटा ब्लॉक थ्रू MySG, मी आपण सिम्पली रेफरन्स दिलेला आहे.
आणि कुणाला असाइन पाहिजे तर पहिला फिल्टर आहे, पहिली कंडिशन आहे की हा VPC ID असेल. VPC ID जो इथे आपण देणार त्या VPC ला सिक्युरिटी ग्रुप अटॅच पाहिजे, ही कंडिशन लावलेली आहे. दुसऱ्या फिल्टर मध्ये आपण त्याचं नाव काय आहे ते चेक करतोय. तर नाव काय पाहिजे त्या सिक्युरिटी ग्रुपचं, MySG पाहिजे. ठीक आहे. तर हे जेव्हा मॅच होणार तेव्हाच तो सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट होणार आणि देन आपण यूज करू शकतो. तर इथून आता जे बाहेर येणार आहे, तर आपण इकडे काय केलंय, या पद्धतीने त्याला रेफर केलेलं आहे. ठीक आहे. तर कोड तर आपण प्रॉपर लिहिलेला आहे, बट इथे सिक्युरिटी ग्रुप्स होतं, इकडे पण ग्रुप्स होता. ठीक आहे. तर आपण ते थोडंसं रिमूव्ह केलं आहे. एक आपण काय करू, हे न देता ते पण करता येईल. डायरेक्ट आपण जर या पद्धतीने दिला तरी चालेल. पण केलेलं बरोबर आहे, बट तो एक्झिक्युशन का करत नाहीये, थोडं त्यामध्ये थोडं एक्सप्लोरेशन करावं लागेल आणि एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील. सो नो वरीज, लास्ट जे काही मी कोड रन केलेला आहे तो होत होता एक्झिक्यूट, बट इथे थोडासा इश्यू येतोय. ठीक आहे. मी थोडंसं चेक केलेलं आहे, तर इकडे पण तुम्ही बघू शकता त्याने डेटा जेव्हा दिला आहे तो त्याच पद्धतीने दिला आहे. कॉमा देन धिस, परत फाईल लिहिण्यात आलेली आहे. तो सिम्पली मी काय करतोय, सो नाव वी आर विथ अवर फाईल. वन मोर थिंग, इथे टॅग्स मध्ये आपल्या इन्स्टन्सला नाव येत नव्हतं, तर इथे N कॅपिटल पाहिजे तेव्हा तो नाव घेतो. ठीक आहे. देन लेट्स चेक, MySG ग्रुप्स. ओके. ठीक आहे. डेटा ब्लॉक ऍटलिस्ट तुम्हाला समजलेला आहे असं मी कन्सिडर करतो. आपण याच्या समोर आता आज मॉड्यूल बघू, याला एकदा पुश करून घेऊ, रन करून बघू, झालं तर ठीक, नाही तर इथे रेफरन्सचा थोडासा इश्यू आहे असं कन्सिडर करू. ओके. त्यासाठी मी रिझोल्युशन, मला टाइम मिळाला नाही तर मी काढून घेतलं असतं. Updated something, push origin main, cloud shell, instance IP, paste, SSH -i ID underscore RSA, Ubuntu @ yes. So here we are, sudo -i. ओके. सो कुठे जायचं आहे, बॅच 15 मध्ये गेट STSH, काही पुराणं असेल तर स्टॅच करून टाकतोय. ओके. गेट STSH स्टॅच DROP ड्रॉप पण करून टाकतोय की सगळेच ड्रॉप होऊन जाणार. आणि नेक्स्ट नाव गेट पुल ओरिजिन मेन. ओके. तर फाईल आलेली आहे. आणि देन गेट इनिट करतो, सॉरी टेराफॉर्म इनिट करतोय आपण. तर एलियास परमनंट कसं बनवायचं समजलं का, कसं करतो. एलियास परमनंट कसं यूज करतो गाईज, 2 दिवसापासून आपण विचारतोय. एलियास सेट करून बॅश आर्क फाईलला रिलोड करायचं. काय करतो, एलियास देन tf इक्वल्स टू टेराफॉर्म. काय करतो आपण, एवढंच करतो ना. परमनंट कसं करायचं ते नाही सांगितलं तुम्ही लोक. tf प्लॅन, मला परमनंट कसं करायचं ते सांगा तुम्ही. टेराफॉर्म
नावामरण कसं करायचं सांगतच आहे बाबा तुम्ही. कसं करायचं मग? अभ्यास नाही करत तुम्ही. एक कमांड व्यवस्थित 2 दिवसापासून सांगतोय तर तुम्ही बघत नाही आहे. तर ठीक आहे, सध्याच्या कंडिशनला आपल्याला इथे दाखवतोय प्लॅन तर सक्सेस झालेला आहे. अप्लाय इट. ओके, सिक्युरिटी ग्रुप असाइन तर इथे केलं आहे. फाईल आपली बरोबर लिहिली आहे का आपण? कॅट सॅम्पल .tf. ओके, तर इथे आपण या पद्धतीने पास केलेलं आहे डेटा ब्लॉक. आणि जेव्हा आपण इथे बघतोय VPC सिक्युरिटी ग्रुप, तर इथे सिक्युरिटी ग्रुप अटॅच झालेला दिसतोय. MySG म्हणजेच आपला सक्सेसफुली प्लॅन काम करत आहे, डेटा ब्लॉक पण काम करत आहे. बट लेट्स सी हा आफ्टर अप्लाइंग काम होतं की नाही. अप्लाय करताना त्यांनी तो मॅच अटॅच केला पाहिजे सिक्युरिटी ग्रुप कुणाला? EC2 इन्स्टन्सला. तर तेवढं झालं तर व्हेरी गुड. अप्लाय इंटर -- ऑटो अप्रूव्ह केलं तर तो आपल्याला परमिशन मागणार नाही. ओके, येस. आपला सिंटॅक्स काल चुकलेला होता. मी तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे एंड झाल्यानंतर बोललो पण होतो की तुम्ही काय करा, चेक करा. कशासोबत? इथे जो कॅपिटल इथे जो आपण काय केलं होतं, एक छोटी मिस्टेक केली होती, खूपच छोटी मिस्टेक होती. ग्रुप्स केलं होतं, ठीक आहे. इथे ग्रुप्स केलेलं आणि तेच आपण इकडे पास करतो तो ग्रुप्स म्हणून. सिक्युरिटी ग्रुप्स एस लागलेला होता लास्ट मध्ये, तेवढा तुम्हाला काढायला सांगितलेला होता, ते पण तुम्ही केलेलं नाही, ठीक आहे. आणि याला परफॉर्म केलेलं नाही. का नाही करत तुम्ही लोक मला आयडिया नाही आहे. बट येस, मी आता करून बघतोय तर प्रॉपरली वन झालेलं आहे. एक छोटासा आणखी चेंज सांगितलं मी कोणता, तर इथे कॅपिटल N यूज करायचा. कळलं? हां, तर हे एवढं छोटंसं चेंजेस करून तुम्हाला परफॉर्म करायला पाहिजे होतं. तुमचा इश्यू सॉल्व्ह झाला असता. मला जो इश्यू आलेला तो इश्यू सॉल्व्ह झालेला असता. ओके, so let's refresh it. We will see our next new instance, जो की आपण टेराफॉर्म थ्रू डेटा ब्लॉक पण यूज करून क्रिएट केलेला आहे. ओके, आता बघा इथे नाव आलेलं आहे, दिसतंय इथे आलं ना नाव. आतापर्यंत नाव दिसलं का आपल्याला? नाही. का बरं नाही दिसलं? आतापर्यंत फक्त ऍज अ टॅग जात होतं ते, बट आता नाव दिसतंय कारण आपण इथे कॅपिटल N यूज केलेला आहे. आता हा कॅपिटल N कन्सिडर करतो नेम. इथे दिसतंय कॅपिटल N. हा, आणि नॉर्मल स्मॉल n असेल तर ऍज अ टॅग जाता आतमध्ये, त्याला टॅग्स मध्ये ते दिसेल. तर हा एक छोटा डिफरन्स मी तुम्हाला सांगितलाय. कळलं एवढं? ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा डेटा ब्लॉकला पण सक्सेसफुली यूज केलेला आहे. क्लिअर? आपण डेटा ब्लॉक, आपण इथे सिक्युरिटी ग्रुप डायरेक्टली दिलेला नाही आहे. आपण डेटा ब्लॉक थ्रू त्याला आधी फिल्टर केलेला आहे. फिल्टर या VPC ID ला असला पाहिजे, त्याचं नाव MySG असलं पाहिजे, हे फिल्टर लावलेलं आहे त्यांनी. AWS वर जाऊन सिक्युरिटी ग्रुप्स मध्ये जाऊन हा सिक्युरिटी ग्रुप फिल्टर करून चेक केला आहे आणि त्यानंतर त्याला या इन्स्टन्सला अटॅच केलेला आहे. अटॅच करायचं कसं? तर सिम्पली दिस वे. क्लिअर? छोटासा मिस्टेक आपण रिझॉल्व्ह केलेला आहे. दॅट्स इट. काल खूप टाइम गेला पण तो S काही मला समजलेला, म्हणजे माझ्या डोळ्यात आलेला नव्हता, बट आज क्लिअर आहे. तरी मी जायच्या आधी तुम्हाला सांगून गेलो होतो. ओके, सो सिम्पली येस. आता आपल्याला जो समोर कन्सेप्ट बघायचा आहे तो आहे मॉड्यूल. ही फाईल दिसतीये. ही फाईल आपण एकदम या एकाच फाईलमध्ये आपण लोकल ब्लॉक पण लिहिलेला आहे, या एकाच याच्यामध्ये टेराफॉर्म ब्लॉक लिहिलेला आहे, राईट. प्रोव्हायडर पण इथेच लिहिलेला आहे. देन डेटा ब्लॉक पण इकडेच आहे, रिसोर्सेस पण इथे आहे, व्हेरिएबल्स पण इथे आहे आणि आउटपुट्स पण इकडेच लिहिलेलं आपण.
बट असं कधीही होत नाही. आता मला एक सांगा, हा जो ब्लॉक दिसतोय, हा ब्लॉक इथे काहीतरी चेंजेस करायचे आहे का आपल्याला? रिसोर्स वाल्या ब्लॉक मध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीये. प्रोव्हायडर मध्ये काही चेंजेस करायचे आहे का? आता सध्याच्या कंडिशनला आपण AWS यूज करतो, इथे काही चेंजेस करायचे आहे का? नाहीये. चेंजेस करावे कुठे लागणार जर करायचे आहेत तर? जर इन्स्टन्स मध्ये काही नवीन गोष्टी ऍड करायच्या असेल किंवा लोकल इन्स्टन्स नेम किंवा सिम्पली की नेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठे आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतील? तर Variables. व्हेरिएबल्स मध्ये, राईट? बरोबर. आउटपुट पण आपण एकदा सेट करून ठेवू शकतो, डबल आपल्याला करायची गरज पडणार नाही. तर येस, इथे काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट सेपरेट लिहिण्यात येतं. ओके, सेपरेट सेपरेट लिहिल्या जातात आणि त्या 3 फाईल्स आपण क्रिएट करतो. त्या म्हणजेच कोणत्या? तर एक असते main.tf, ओके, ऍक्च्युअल फाईल असेल. दुसरी असेल variable.tf आणि थर्ड असेल कोणती? output.tf. ओके, तर ह्या 3 फाईल्स असतात. या 3 फाईल्स मध्ये तुम्ही काय करता, तुमचा एक कम्प्लीट मॉड्यूल क्रिएट करता. आलं लक्षात? तर बघा, आता आपण हे जे सॅम्पल फाईल आहे हिला डिवाइड करू. वन मोर एक फाईल तुम्ही बघणार, प्रोव्हायडर. प्रोव्हायडरची स्पेलिंग बरोबर लिहिली आहे मी? नाही. PRO PRO behind it असतं. प्रोव्हायडर. ओके, क्लिअर आहे? एंटर. आता हे provider.tf. आता कन्सिडर करा, या provider.tf मध्ये काय असणार आहे? आता सिम्पली प्रोव्हायडरची डिटेल असणार आहे. आणखी काही असेल का? नाही. तर तिथे आपण हे प्रोव्हायडरची इन्फॉर्मेशन देऊ शकतो. इथून कट करू. कट न करता मी डायरेक्टली कॉपी करतो आणि नंतर ना तुम्हाला या फाईलला आपण सो सिम्पली बघा, प्रोव्हायडर बद्दल जर आपल्याला काही चेंजेस करायचे असेल तर आपण इकडे येणार आणि इथे फक्त प्रोव्हायडरला चेंज करणार. एवढं क्लिअर आहे? देन त्यानंतर मी काय करतो, इथे डबल याच्यात ओपन करतो. तर हा जो विज्युअल स्टुडिओ कोड आहे हा यूज कसा करायचा, तर माझ्याकडे लक्ष देत राहा. यामध्ये बघा मी काय काय करतोय व्यवस्थित. तर हा जो आहे हा स्प्लिट स्क्रीन आहे. इथे मी 2 फाईल ऍट अ टाइम यूज करू शकतो. या साईडला मी सॅम्पल आपला फाईल ओपन ठेवतो आणि इथे मी यूज करतो आपली प्रोव्हायडर. ठीक आहे, तर हा प्रोव्हायडर आपण ऑलरेडी लिहिला. त्यानंतर आपण काय लिहितोय, मेन. तर मेन मध्ये मला पाहिजे रिसोर्सेस. एक काम करतो मी, आधी टेराफॉर्म ब्लॉकला घेतो आणि लोकल ब्लॉकला घेतो. मेन मध्ये, सॉरी इथे तर हेच राहू द्या, इकडे दिस. ओके, आवाज येतोय सर्वांना? कुणाला काही कन्फ्युजन वाटत आहे? ओके, सो सिम्पली मॉड्यूल कशा क्रिएट करायचं आहे ते बघतोय आपण. 3 डिफरंट फाईल मध्ये कंटेंट कसं मूव्ह करायचं ते बघायचं. तर मेन फाईल मध्ये आपल्या या 2 गोष्टी आल्या, टेराफॉर्म ब्लॉक आणि लोकल्स. तर बॅकएंड म्हणून आपण एक फाईल अगेन बनवू शकतो ज्यामध्ये आपण टेराफॉर्म नावाचा हा ब्लॉक सेट करणार. बट ठीक आहे, आतासाठी आपण इथे मेन ब्लॉक मध्ये याला ऍड करू. देन रिसोर्सेस. सर एक विचारू का? यस. सर लोकल ब्लॉक आपण व्हेरिएबल मध्ये टाकू शकतो का? नाही, ते मेन फाईल मध्ये यूज करावी लागतं. ओके. किंवा मग लोकलची फाईल सेपरेट बनवायची, locals.tf. ओके सर. सर एकदा हा मेन sample.tf मधला पूर्ण कोड व्हॉट्सअपला पेस्ट करून द्याल ना? व्हॉट्सअपला पेस्ट करायची गरज काय? आपली रेपॉझिटरी ऑफलाईन ओपन सोर्स मध्ये अवेलेबल आहे की. आताच्या इथे या कंडिशनला आणि जेवढा ओपन सोर्स मध्ये अवेलेबल आहे, तुमची रेपॉझिटरी अवेलेबल आहे, इथून तुम्ही कॉपी करा, काय प्रॉब्लेम नाही. कॉपी करा, क्लोन करा, जसं तुम्हाला जमेल तसं करा. व्हॉट्सअपवर द्यायची गरजच नाही ना. हे पूर्ण रेपॉझिटरी अवेलेबल आहे, इथे आपण आपलं काम करणार आहोत. कोड तुमच्याकडे अवेलेबल आहे बघा, sample.tf. what you have to do, simply search batch 15, that's it. okay,
येस, कोणाचा क्वेश्चन होता, समजलं का? हो. हां, गुड. सो इन्स्टन्स आपण इथे मूव्ह केला आहे. व्हेरिएबल्समध्ये जाऊ आपण पटकन. व्हेरिएबल्समध्ये आपले पूर्ण व्हेरिएबल्स आपण कॅप्चर करून घेऊ. व्हेरिएबल्स आपले आहेत एवढे, कॉपी, इकडे पेस्ट. ओके, नेक्स्ट आपलं काय राहिलं, आउटपुट्स राहिले. तर आउटपुटमध्ये आपण सिम्पली काय करणार, दिस आउटपुट्स हिअर. ओके, आउटपुट ब्लॉक्स पण आपले कंप्लीट झाले आहेत. देन त्यानंतर प्रोव्हायडर पण कंप्लीट आहे, मेन डॉट टी एफ पण कंप्लीट आहे. आता आपण सॅम्पल फाईलला डिलीट केलं तरी चालेल, बट आपल्याला डिलीट नाही करायची, आपल्याला रेफरन्ससाठी ठेवायची आहे. तर मी सिम्पली काय करतोय, कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्कवाला बटन दाबतोय, त्याला कमेंट करून ठेवतोय, तो यूज होणार नाही. क्लिअर आहे? ओके. सॅम्पल डॉट टी एफ यूज होणार नाही. आपल्या तिन्ही फाईल्स ज्या आहेत, व्हेरिएबल, आउटपुट, प्रोव्हायडर, याच फाईल आता आपल्या एक्झिक्यूट होणार. हा झाला आपला मेन फाईल. दिस वन इज द आउटपुट, दिस वन इज द प्रोव्हायडर आणि व्हेरिएबल्स. कळलं? मी पूर्ण तुम्हाला एका फाईलमध्ये कसं लिहायचं ते सांगितलेलं आहे, बट आता त्याला आपण वेगवेगळ्या फाईल्समध्ये डिवाइड केलं आहे. आता जेव्हा आपण टेराफॉर्म इनिट करणार, तो ऍट अ टाइम ह्या पूर्ण फाईल्सला रीड करेल आणि पूर्ण फाईल्सला एकमेकांसोबत कम्युनिकेट करेल. आला लक्षात? ठीक आहे, तर सरळ समोर जाऊ, करून बघू याला. git add git push commit. Let's do it. Separate files created. Enter. Cool. 4 फाइल्स आपण क्रिएट केल्या सेपरेट. Now commit push it to the origin. ओके, एक काम करू, इकडे येऊन आता त्याला एक्झिक्यूट करून बघू. काय करावं लागणार आहे इकडे आपल्याला, टेराफॉर्म पुल करावं लागेल आधी. सो पुल द कंटेंट. बघा 4 फाईल्स आल्या. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, काय टेराफॉर्म इनिट करून बघू एकदा. tf init याच्यासाठी की तो चेक करेल फाइल्स किती आहे, काय, आणि बॅकएंड वगैरे व्यवस्थित आहे की नाही आहे. रियुजिंग प्रिव्हियस, हे जे लाईन्स वगैरे देतात ना, हे थोडंसं लक्षात ठेवत चला. बघा काय म्हणतोय तो, रियुजिंग प्रिव्हियस व्हर्जन ऑफ हॅशिंग ऑफ AWS फ्रॉम डिपेंडन्सी लॉग फाईल. बघा कुठून केलं त्यांनी, डिपेंडन्सी लॉग फाईल मधून केलाय. ओके, इनिशियलायझेशन सक्सेसफुल. TF प्लॅन. ओके, VPC सिक्युरिटी ग्रुप्स मध्ये आता तुला इश्यू दाखवतोय. डेटा रिसोर्स MySG has not been declared in the root module. Okay, MySG not declared in the root volume. डेटा ब्लॉक आपण कुठे लिहिलेला आहे, अच्छा ओके, डेटा ब्लॉक आपण कॉपी केलेलाच नाहीये, तर सिंपली डेटा ब्लॉक कॉपी करा. तुम्हाला डेटा ब्लॉक समजला आता? हा, तर हा डेटा ब्लॉक आपण कॉपी केलेला नाहीये इथे, त्यामुळे आपला प्रॉब्लेम आला तो. तर तुम्ही काय करा, आता डेटा ब्लॉक स्किप करू शकता. समजण्यासाठी समजला ना, ठीक आहे. आता तुम्ही स्किप केलं तरी काय फरक पडणार नाही. क्लिअर? बट येस, आता तो आपण यूज करतोय, तर मी इथे यूज करतो. क्लिअर? नाव तो कॅप्चर करेल डेटा ब्लॉक. कुठून कुठे मूव्ह केलं ते समजलं का? तर आपल्या जे सॅम्पल फाईल आहे, त्या सॅम्पल फाईलला आपण पूर्णपणे रिमूव्ह करणार आहोत. तर रिमूव्ह केलेलं ऑलरेडी. हॅश म्हणजेच काय आहे, तो कमेंटेड आहे, तो एक्झिक्यूट होणार
नाही, बट आपण डेटा ब्लॉक कॉपी करायचं विसरलेलो, तर तो कॉपी करून आपण कुठे टाकलाय, मेन फाईल मध्ये टाकलेला आहे. का बरं? कारण मेन फाईल मध्ये मधून तू काय करेल, तू रेफरन्स इथे घेईल सिक्युरिटी ग्रुपचा. सो दॅट्स वाय. कमिट पुश. Okay. Now TF plan. See, it worked. No changes. कळलं? नो चेंजेस. आता इथून तुम्ही जर RF-RF तुम्हाला जर थोडाफार डाऊट पण असेल ना, RF-RF करून सॅम्पल वाली फाईलला डिलीट करून टाका .tf ला आणि ट्राय करा. परत एकदा. आता ती फाईल आहे का? नाही आहे. तर सिंपल तुम्हाला करायचं काय, प्लॅन करून चेक करायचं आहे, अप्लाय पण करून चेक करा. तुमच्या प्रत्येक फाईल्स एक्झिक्यूट होतात आणि त्या पण प्रॉपरली झालेल्या आहेत. नो चेंजेस. सर्वांना समजलं? आता एक काम करू आपण, हे जे AMI ID आहे ना, हे थोडी चेंज करून बघू. आणखी थोडे काही चेंज मॉडिफिकेशन्स. इन्स्टन्स आपण लॉन्च करायला जातो तेव्हा आपल्याला एक ID घेता येईल. तर ही AMI ID आहे. मी कुठलाही एक रॅन्डम इन्स्टन्स यूज करतोय. रॅन्डम न करता आणखी उबंतूचाच घेऊ एखादा, पण वेगळा घेऊ. खूप वेळ लावतोय. कॉपी. AMI ID कॉपी केली आपण आणि व्हेरिएबल्स मध्ये जाणार. आता मला हे AMI ID वगैरे चेंज करायचं असेल तर मी मेन फाईलला काही मॉडिफाय करणार का? मेन फाईल मध्ये जायची गरजच नाहीये. मला सिम्पली कुठे जायचं आहे, आपल्या व्हेरिएबल फाईल मध्ये. ओके, तर व्हेरिएबल फाईल मध्ये आलोय आणि AMI ID मला चेंज करायची आहे. मी दुसरी AMI ID यूज करतो. तर याला म्हटलं जाते रियुजेबिलिटी. तुम्हाला फक्त व्हेरिएबल्स चेंज करायचे आहे आणि आपल्या बाकी मेन फाईल्सला हात लावायची गरज पडणार नाही. त्या तुम्ही जसे यूज करू शकता डिफरंट इन्स्टन्सेससाठी किंवा डिफरंट जेव्हा तुम्हाला डिफरंट काम असेल तेव्हा. क्लिअर? तर हे झालं. देन त्यानंतर आपण आता याला अप्लाय करून एकदा बघू. अप्लाय करायला आपल्याला काही जास्त टाइम लागत नाही. 3 कमांड्स आपण एक्झिक्यूट करतो. कमिट. काय करणार? AMI ID चेंज. अपडेटेड. चेंज्ड. ओके, गुड. एंटर. पुश. Come here. Now try to do again pull. काहीतरी चेंज झालेला आहे आपला. आता मी याला टेराफॉर्म प्लॅन करून बघतो काय करता येते. बघा काय केलंय त्यांनी. चेंजेस करताय तो. चेंजेस काय होणार आहे तर ते सगळ्या गोष्टी तो तुम्हाला दाखवणार. रिप्लेस होणार आहे इन्स्टन्स ID. सॉरी, पूर्णचा पूर्ण इन्स्टन्स तो रिप्लेस करेल
एक आय डी चेंज करेल म्हणजे एक नवीन इन्स्टन्स क्रिएट होणार ना. सी काय दिलेलं आहे, MIID दिस टू दिस फोर्स रिप्लेसमेंट. क्लिअर आहे. तर सगळ्याच गोष्टी चेंज होणार. टिल हा साईन दिलेला आहे इथे, म्हणजेच काय होणार आहे, सगळ्या गोष्टी इथे चेंज होत जाणार आहेत. यू कॅन सी सगळ्याच ठिकाणी त्याने चेंजेस दिलेले आहेत. आणि जे काही आहे त्याचं होस्ट नेम वगैरे तर नोन आफ्टर मध्ये चेंज केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी लेटर आपल्याला माहिती होणार. सो जे पण चेंजेस तुम्ही करताय ते तुम्हाला इथे दिसून पडत आहे. 1 to ऍड आणि 1 to डिस्ट्रॉय. तर याला जर आपण अप्लाय केलं तर काय होईल, आपलं नवीन एक इन्स्टन्स क्रिएट होईल. TF अप्लाय हायफन ऑटो. हे का बरं लिहिते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. एंटर. आता आपण थोडस इथे ऑब्झर्वेशन करू. एक इन्स्टन्स आपला डिलीट होणार आणि दुसरा क्रिएट होणार. आधी काय करतो तो, आता इथे लक्ष द्या, काय करायला सुरुवात केली आहे त्यांनी, डिस्ट्रॉय करतोय आणि देन तो क्रिएट करेल. शटिंग डाउन. सी शटिंग डाउन. तर जेवढा वेळ क्रिएट करायला लागतो त्यापेक्षा जास्त वेळ तो घेतो कुणासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी. आता नाव इट स्टार्टेड क्रिएटिंग. तर या पद्धतीने तुमचे चेंजेस अप्लाय होतात. कळलं आता, काही इश्यू काही प्रॉब्लेम नाहीये. आता क्रिएट करायला काय केलं त्याने, विदिन अ सेकंड नवीन क्रिएट केलं. बट डिस्ट्रॉय करण्यासाठी टाइम लावतो. का, कारण डिस्ट्रॉय करताना त्याच्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते सगळे रिसोर्सेस त्याला एक एक करून टर्मिनेट करावे लागतात. क्लिअर गाईज, समजलं. नाव वी कॅन सी माय इन्स्टन्स म्हणून नवीन एक इन्स्टन्स दिसेल. दिसतंय रनिंग. कूल. आणि याचा IP वगैरे दिलंय का, येस दिलंय. आउटपुट्स आहे. तर हे असेल तुमचा एक मेजर कन्सेप्ट. तुम्ही सेपरेट सेपरेट फाईल्स लिहिताय. आता मॉड्यूल ऍक्च्युली आणखी ऍडव्हान्स वे मध्ये कसं यूज करतात ते बघणार आहोत आपण. तर त्यासाठी आपल्याला मॉड्यूल ब्लॉक पण यूज करावा लागेल. बट त्याआधी आपण काय करू, VPC वगैरे कसा क्रिएट करायचा, एक चांगला प्रॉपर मॉड्यूल कसा बनवायचा ते बघू. तर त्यासाठी मला तुम्हाला दाखवावं लागेल त्याचं थोडंसं डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन. सो मी जातोय apps.diagram वर आणि जे मॉड्यूल्स आपण सेपरेट सेपरेट क्रिएट करणार त्यांना कसं यूज करायचं आहे ते बघणार आहोत. ओके. एक मॉड्यूल वाला कन्सेप्ट जो की तुम्हाला यूज करावा लागेल. हा सेपरेट एक दोनदा लेट्स कन्सिडर करा, तुम्हाला खूप मिनिमम यूज मध्ये येणार सेपरेट सेपरेट फाईल वाला कन्सेप्ट. बट तुम्ही कधी यूज करणार, इथे आहे का, हा, तर मी तुम्हाला क्रिएट करून टाकतो सेपरेट इकडे. लेट्स कन्सिडर करा तुम्ही आता इन्स्टन्स लिहिलेला आहे, इन्स्टन्सचा ब्लॉक लिहिलेला आहे. ठीक आहे. तर इन्स्टन्सचा ब्लॉक तुम्ही लिहिलाय, त्याला तुम्ही कन्सिडर करा मॉड्यूल. कोणता मॉड्यूल, हे विजिबल आहे का नाही ते सांगा. INSTANC इन्स्टन्स मॉड्यूल विजिबल आहे का सर्वांना ऑनलाईन? येस सर. आय होप तुम्ही लॅपटॉप मधून जॉईन करताय, मोबाईल मधून जॉईन करू नका. त्यामध्ये तुमची हे जे स्क्रीन आहे मी तुम्हाला जे शेअर करतोय ती खूप छोटी दिसते, तर तुम्हाला बघायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर लॅपटॉप मध्ये बघा. इथे बघताय इन्स्टन्स मॉड्यूल. आता इथे तो आपण काय काय केलंय, एक आहे main.tf, variable.tf आणि
आउटपुट डॉट टी एफ, राईट, है ना. देन आता यामध्ये आपण काय करतोय, सिम्पली मला ते बाहेर लिहावं लागेल. ओके, तर हा झाला इन्स्टन्स वाला. अगेन तुम्ही सेम याच टाईपचे, आता सिम्पली इन्स्टन्स साठी लिहिलेला आहे, बट व्हीपीसी भरपूर सारे रिसोर्सेस आहे AWS मध्ये. व्हीपीसी आहे, RDS आहे, क्लाउड वॉच आहे, लोड बॅलेन्सर आहे, ऑटो स्किलिंग, लोड बॅलेन्सर, ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण यांच्यासाठी आता यांना सेपरेट आपल्याला मॉड्यूल्स मध्ये क्रिएट करावं लागतं. का? कारण इझी टू यूज करावं लागेल. आपण जर लोड बॅलेन्सरचा एक मॉड्यूल बनवला तर तो तिथेच राहणार, त्यालाच यूज करावं लागेल. सिम्पल आहे. इन्स्टन्सचा बनवला तर इन्स्टन्सच करावं लागेल, ते इझी टू यूज होऊन जातं. बट सगळ्याच गोष्टी VPC इन्स्टन्स वगैरे एक साथ लिहिलं तर तो खूप क्रिटिकल कॉम्बिनेशन आहे. तर त्यापेक्षा आपण काय करतोय आता, लेट्स कन्सिडर करा तुम्ही सिम्पली एक नवीन एक क्रिएट करताय VPC साठी सुद्धा. ओके, VPC मॉड्यूल असं काहीतरी. मी तुम्हाला मॉड्यूलचा कन्सेप्ट सांगतोय, सो थोडं लक्ष द्या. इथे पण आता काय करणार आपण, मेन डॉट टीएफ, व्हेरिएबल डॉट टीएफ आणि काय राहणार, आउटपुट डॉट टीएफ. क्लिअर आहे. आता एक असं कन्सिडर करा की तुम्हाला VPC आणि त्या VPCच्या आतमध्ये हा इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. मग काय करणार, दोन्ही मॉड्यूल आपल्याला यूज करावे लागतील. पण आता ह्या दोघांनाही कसं यूज करायचं, तर एक आपला कॉमन ब्लॉक बनेल, कॉमन फाइल्स बनणार, त्या कॉमन फाइल्स मध्ये ह्या दोघांनाही कॉल करायचं. आता ते कसं राहणार, तर हा असेल तुमचा ऍक्च्युअल ब्लॉक्स, ऍक्च्युअल फाइल्स लिहितोय मी सिंपल. इथे आता ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये इथे सुद्धा तुमच्याकडे 3 फाइल्स तुम्हाला क्रिएट कराव्या लागतील. कोणत्या कोणत्या, मेन डॉट टीएफ, व्हेरिएबल डॉट टीएफ आणि आउटपुट डॉट टीएफ. येत आहे का लक्षात की डोक्याच्या वरतून चाललंय, करावं लागेल ना असं. आता बघा, हे दोन्ही मॉड्यूल्स आपल्याला इकडे कॉल करायचे. आता हे कॉल कसे होणार, तर सिंपल हे कॉल डायरेक्टली युजिंग मॉड्यूल ब्लॉक होणार. कोणता ब्लॉक, मॉड्यूल ब्लॉक. आणखी डिटेल मध्ये सांगतोय मी, डोंट वरी, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा, मॉड्यूल ब्लॉक. ओके, आणि हा सुद्धा आलं लक्षात, समजलं. आता याला इन डिटेल मध्ये बघू. मेन मधला कंटेंट मेन मध्ये कॉल करायचा आहे, व्हेरिएबल्स आपल्याला मेन मध्ये कॉल करायचे. व्हेरिएबल्स आता कशी आणि आउटपुट आता कसे करायचे, तर सिंपल इथे जे इन्स्टन्स वाला असेल, मी सिंपली टेक्स्ट मध्ये लिहितो तेव्हा तुम्हाला समजेल. इन्स्टन्स वाला हे असं कन्सिडर करा, इन्स्टन्स मॉड्यूल. ओके, देन यामध्ये असेल काय, मेन फाईल, मेन डॉट टीएफ. ओके, देन यामध्ये अगेन असेल कोणती, व्हेरिएबल्स डॉट टीएफ. हे इन्स्टन्स झालं. आता हा जो मेन आहे, या मेन मध्ये कशा पद्धतीने काम होणार, तर मी अगेन यांनाच कॉपी करतो, इकडे येतोय पेस्ट. तर मेन मध्ये इथे हा जो कंटेंट आहे, हा कंटेंट इथे मेन मध्ये जाणार. व्हेरिएबल्स मध्ये आपण काय करणार, तर व्हेरिएबल्स मध्ये आपण फक्त व्हेरिएबल ब्लँक सोडणार. व्हेरिएबल काय करणार, ब्लँक सोडणार. आणि ते व्हेरिएबल्स आपण कुठे कॉल करणार, इकडे, इथल्या व्हेरिएबल मध्ये. इथे सुद्धा व्हेरिएबल फाईल राहणार. ओके, तर हे व्हेरिएबल्स आपण इथे डिफाइन करणार. इकडे फक्त सिंपल एम्प्टी पुट EMPTY एम्प्टी. ओके, आणि इकडे काय असणार, इकडे आपण त्याचा व्हॅल्यूज पास करणार.
असाइन व्हॅल्यूज. आलं लक्षात? तर असं काम होईल. जो पण मॉड्यूल असणार आहे त्यामध्ये आपण व्हेरिएबल्स असाइन करायचे नाही, त्यांना एम्प्टी सोडून द्यायचं आणि हे व्हेरिएबल्स ऍज इट इज इकडे पास करायचे, पण इथे आता व्हॅल्यू द्यायची. कळलं? आणि ह्या व्हेरिएबल्सला मग आता आपण कुठे कॉल करतो? मेन मध्ये कॉल करतो. आयडिया आहे? कन्सेप्ट समजला की नाही एवढं सांगा. नाही सर. काय केलंय आपण? हे सर्वांना नाही समजलंय की काही प्रॉब्लेम आहे? कुणाला अंडरस्टूड झालंय नाही झालंय ते सांगा मला. समजलं सर. ओके. कूल कूल. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ लोकांना समजलेलं आहे, बट ठीक आहे, एकदा परत मी बोलतोय, लक्ष द्या. काय काय केलंय आपण? एक नवीन इन्स्टन्स मॉड्यूल बनवलेलं आहे. इन्स्टन्स मध्ये काय काय असेल? मेन, व्हेरिएबल आणि आउटपुट. ठीक आहे. व्हीपीसी मध्ये काय असेल? मेन, व्हेरिएबल आणि आउटपुट. तर हे दोन्ही जर आपल्याला एकत्र युज करायचे असेल तर आपण काय करतो? ऍक्च्युअल फाइल्स ज्या असेल आपल्या त्यांच्यामध्ये यांना काय करणार? यूज करणार युझिंग व्हॉट? मॉड्यूल ब्लॉक. ओके. एवढा कन्सेप्ट आहे लक्षात? ठीक आहे. आता हे जे बनवलेलं आहे आपण इन्स्टन्स मॉड्यूल, या इन्स्टन्स मॉड्यूल मध्ये आपण काय करणार? तर व्हेरिएबल फाईल मध्ये आपले पूर्ण व्हेरिएबल आपण मेन्शन करणार नाही, त्यांना ब्लँक सोडणार. कळलं? आणि हे व्हेरिएबल इन्स्टन्स हा जो ब्लॉक आहे हा रियुजेबल असेल, कारण इथे व्हेरिएबलची पण व्हॅल्यू आहे का? नाही. आपण जेव्हा प्रॅक्टिकली करू तेव्हा चांगलं समजेल तुम्हाला. इथे व्हेरिएबलची व्हॅल्यूज आहे का? नाहीये. म्हणजे हा ग्लोबली रियुजेबल झाला. ग्लोबली रियुजेबल झालेला आहे, कारण व्हेरिएबलच्या व्हॅल्यू पण डिफाईन तिथे केलेल्या आपण नाहीये. आता याला रिपीटेडली यूज करावं लागेल, करता येईल ना? आपण आता याला रिपीटेडली यूज करू शकतो, कारण यामध्ये कुठलीही गोष्ट हार्ड कोड नाहीये, व्हेरिएबल सेट नाहीये. सिंपल. नाव आता यांना जर यूज करायचं असेल तर येस, ऍक्च्युअल जो आपला व्हेरिएबल आहे, ऍक्च्युअल ज्या फाईल्स आहेत जिथे आपल्या ज्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला यूज करायचं आहे, ह्या कन्सिडर करा. इथे ऍक्च्युअल म्हणतोय तर मी इथे तुम्ही यूज करा प्रोजेक्ट फाईल्स. ऍक्च्युअल प्रोजेक्ट फाईल असं कन्सिडर करा. जो प्रोजेक्ट तुम्हाला क्रिएट करायचा आहे प्रोजेक्ट फाईल असं कन्सिडर करा. ठीक आहे. तर हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इन्स्टन्स पण आहे, व्हीपीसी पण पाहिजे. तर इन्स्टन्स मध्ये ज्यात फाईल असणार आहे मेन तर तुम्ही यूज करणार ऍज इट इज. ओके. बट आपलं काम कोणतं आहे? फक्त व्हेरिएबल चेंज करणे. तर व्हेरिएबल चेंज तुम्ही कुठे करणार? इकडे प्रोजेक्टवाल्या फाईलमध्ये. प्रोजेक्टवाल्या फाईलमध्ये तुम्ही व्हेरिएबल असाइन करणार. त्या प्रोजेक्टला जर डेव एन्व्हायरमेंट पाहिजे तर इथे तुम्ही व्हेरिएबल मध्ये काय लिहिणार? डेव एन्व्हायरमेंट. आता ही जी व्हॅल्यू आहे इथे आपण पास करणार डेव एन्व्हायरमेंट. ही व्हॅल्यू जाणार कुठे? इकडे इन्स्टन्सच्या व्हेरिएबल्स मध्ये. ओके. एकच मिनिट, या एरोला थोडस मी ऍडजस्ट करतो जेव्हा तुम्हाला समजेल. दिस असंच येतं ते. हा आता ठीक आहे. ओके. तर इथे जी व्हॅल्यू देणार ही व्हॅल्यू कुठे पास होणार? या व्हेरिएबल मध्ये, आणि हा आपला इन्स्टन्सला त्या अप्लाय होणार. क्लिअर? ओके. इथे एम्प्टी आहेत ना, तर इथे व्हॅल्यू कशा पास होतील? आपल्या इकडनं, आपल्या ऍक्च्युअल प्रोजेक्ट वाल्या व्हेरिएबल फाईल मधनं पास होणार आपल्या इन्स्टन्स मध्ये, आणि इन्स्टन्स आपला एक क्रिएट होणार युजिंग दोज व्हेरिएबल्स. कन्सेप्ट समजला? ठीक आहे. खूप इझी आहे. प्रॅक्टिकली बघू. आपण एक काम करू, व्हीपीसीचा मॉड्यूल पण क्रिएट करू. व्हीपीसीचा मॉड्यूल क्रिएट करायला तुम्हाला काय काय लागणार आहे? येस. तर सिम्पली आता मी तुम्हाला सांगतोय व्हीपीसीचा मॉड्यूल क्रिएट करायचा आहे. व्हीपीसी साठी कोणते कोणते टर्मिनल्स लागणार? काय करायचं? इथे फोल्डर क्रिएट करायचा कोणता?
VPC एंटर, आणि VPC मध्ये किती फाईल्स असेल तुमच्या? डायरेक्टरी बनली की फाईल बनली? सर डिरेक्टरी बनेल, त्याच्यात 3 फाईल्स असतील. क्रिएट डायरेक्टरी, VPC एंटर, आणि VPC मध्ये 3 फाईल्स असेल, मेन डॉट TF, वन मोर व्हेरिएबल डॉट TF, आणि दुसरं आणखी एक असेल लास्ट मध्ये, कोणती? आउटपुट डॉट TF. ओके. आणि हे जे काही आपण इकडे केलेलं आहे ना, हे सगळं आपण एक फोल्डर क्रिएट करू टेराफॉर्म नावाचं, त्याच्या आतमध्ये टाकून देऊ. ते थोडं नंतर करू, आता सध्या आपण टेराफॉर्मवर इथे काम करतो. तर मेन डॉट TF काय करावं लागतं? एक VPC क्रिएट करण्यासाठी काय करावं लागतं? आता आपला टास्क आहे VPC क्रिएट करणे, VPC ला लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी क्रिएट करणे, पूर्ण कंप्लीट नेटवर्क क्रिएट करायचं. काय काय लागतं आता आठवण करा. VPC क्रिएट करायला काय काय पाहिजे आपल्याला? सबनेट्स लागतात, सबनेट, CIDR. गेटवे लागतो. आता हे लक्ष, ओके कळलं. सबनेट्स लागणार, IDR, राऊट टेबल्स लागणार, इंटरनेट गेटवे लागणार, बरोबर. ह्या 3 गोष्टी असेल, 3-4 गोष्टी असेल, तेव्हा तो आपला VPC परफेक्टली काम करेल. तर सिंपल जेव्हा VPC क्रिएट करता तेव्हा तुम्ही काय करता ते सांगा. याला आपल्याला अप्लाय पण करून बघावं लागेल. तर मी काय करतो, याच्यात प्रोव्हायडर वाला सेक्शन लिहितोय. सध्याच्या कंडिशनला आपल्याला VPC टेस्ट पण करावं लागेल ना, तो वर्क करतो की नाही. हा, आता एवढं तर लिहिलंय, आता समोर सांगा. सर फर्स्टली आपण VPC ला CIDR ब्लॉक देऊ. काय करतो? CIDR ब्लॉक. हा, राईट. तर आता इथे काय करायचं आहे, रिसोर्स ब्लॉक यूज करायचा आहे. रिसोर्स मध्ये काय लागणार? AWS_VPC लागणार. ठीक आहे, AWS_VPC. देन त्यानंतर इथे आता आपला रेफरन्स नेम द्यावा लागेल, माय VPC और समथिंग, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू पुट हिअर, VPC. नेक्स्ट इथे आठवा ना, जेव्हा VPC ची बटन तुम्ही क्लिक करता AWS मध्ये, तेव्हा काय होतं? सर CIDR सबनेट डायरेक्ट येतं का? CIDR ब्लॉक येतो आधी, आणि इथे तुम्ही देता काय? नेटवर्क सेट करता. आठवण करा, नेटवर्क सेट करता तुम्ही 10.0.0.0 या पद्धतीने, आणि स्लॅश देता समथिंग लाईक 20. झाला VPC क्रिएट. एवढंच करता तुम्ही AWS मध्ये, काहीच नाही करत एक्स्ट्रा. हा, नाव देता तुम्ही, टॅग्स देणार. टॅग्स तर मी आता तुम्हाला समजून सांगितलेलंच आहे की कसं करतो आपण. सर आपण टेनन्सी पण तिथे हे करू शकतो, डिफाईन. कसं होतं ते टॅग्स? नेम इक्वल्स टू आहे की काय? नेम इक्वल्स टू सर. Name equals to. इक्वल्स टू आहे ना? Yes, sir. मी भरपूर साऱ्या फाईल्स लिहितो म्हणून इक्वल्स टू आणि कोलन मध्ये प्रॉब्लेम होता. हा, टेराफॉर्म नेम मध्ये आपण लिहू शकतो, आपण आपलं माय VPC समथिंग तेच नाव देऊ शकतो, काही हरकत नाही आहे. स्ट्रिंग मध्ये पास करा, झालं. टॅग पण झाला. आता एवढंच गोष्ट करता तुम्ही, एक VPC क्रिएट करता आणि बाकी एक्स्ट्रा काहीही करत नाहीये. VPC आता असा क्रिएट झाला, त्यानंतर तुम्ही सबनेट्स आणि राऊट टेबल वर जाता, बरोबर. आता इथे आपल्याला अगेन एक रिसोर्स यूज करावं लागेल. आता इथे AWS_subnet कोणता डिफॉल्ट सबनेट टाईप काय असतो? डिफॉल्ट सबनेट टाईप काय असतो? पब्लिक.
डिफॉल्ट सबनेट काय असतो ते सांगा. डिफॉल्ट सबनेट काय असतो म्हणजे सर? AWS मध्ये डिफॉल्ट सबनेट कोणता क्रिएट होतो? सर डिफॉल्ट सबनेट प्रायव्हेट होतो अंटिल अँड अनलेस आपण त्याला इंटरनेट गेटवे देतो. राईट. तर आता इथे मला प्रायव्हेट सबनेट क्रिएट करायचा कन्सिडर करा, तर मी लिहितोय PVT. ओके. बाय डिफॉल्ट काय असते आता हा सबनेट कसा क्रिएट होतो? सर VPC ID मेन्शन करायला लागेल. VPC ID जोपर्यंत मेन्शन करणार नाही तोपर्यंत सबनेट क्रिएट होणार नाही. ठीक आहे. हा जो सबनेट आहे कोणत्या VPC साठी बनवणार आपण? या VPC साठी बनवणार. बरोबर. तर हा आता इथे रेफर करा. कसं करायचं सांगा. रेफर करायसाठी काय करतो आपण? सिम्पली AWS VPC डॉट माय VPC डॉट त्याचा आयडी द्यावा ID. लागेल. दॅट्स इट. आणखी एक्स्ट्रा करायची गरज आहे का? नाही. तर आता हा जो सबनेट आहे कोणासाठी बनलाय? या VPC साठी बनलेला. क्लिअर. आता हा सबनेट तुम्हाला कोणत्या अवेलेबिलिटी झोन मध्ये बनवायचा आहे? तर अवेलेबिलिटी झोन. बरोबर ना. कोणता अवेलेबिलिटी झोन द्या तुम्ही? UWest-EAST East-1A समथिंग लाईक. आणखी काय देता तुम्ही? CIDR. CIDR शिवाय काम होणार का? नाही. मग CIDR दिल्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. तर इथे सिम्पली तुम्ही काय दिलं आपण वरती 10.0.1.1.0/16 देऊ. सॉरी वरती 16 लिहू खाली 20 लिहू. हा कम्प्लीट नेटवर्क झाला आणि त्याच्यापेक्षा कमी एक ब्लॉक म्हणजेच 20. एवढं माहिती आहे का सबनेट्स वगैरे कसं करतात? येस. हा ठीक आहे. CIDR म्हणजे काय? जाऊ द्या सर, आता क्वेश्चन कशाला करतात? क्लासिक इंटरनेट. अरे फुल फॉर्म मला पण माहित असतो. कितीदा सांगायचं तुम्हाला? CIDR म्हणजे एका मोठ्या नेटवर्कचे ते पार्ट क्रिएट केले जातात. अच्छा. आणि सबनेट म्हणजे? नाही सर, म्हणजेच की जे वेस्ट आधी पूर्ण एक CIDR घेतला जातो, तर जे IP राहायचे ते वेस्ट जायचे, तर मग वेस्ट जायला नको म्हणून CIDR हा. क्रिएट केला जातो. ओके ठीक आहे. तर बेनिफिट मिळतो की ड्रॉबॅक आहे? बेनिफिट मिळतो. ओके. तर तुम्हाला ते पूर्ण क्रिएट करता येतात? सर्वांना विचारतोय मी, तर सर्वांनी आन्सर करा. सर्वांना जमतं ना व्यवस्थित? येस सर. ओके गुड. हा झाला आपला सबनेट एक. आता याला पब्लिक आणि प्रायव्हेट कसं कन्सिडर करणार? इंटरनेट गेटवे दिला तर पब्लिक, अदरवाईज प्रायव्हेट. तर इथे असते मॅप पब्लिक IP ऑन लॉन्च. काय असते? मॅप पब्लिक IP ऑन लॉन्च. याला व्हॅल्यू द्यावी लागेल बुलियन मध्ये. करायची की नाही करायची? हो किंवा नाही? तर काय करणार? ट्रू किंवा फॉल्स? ट्रू दिले तर काय होईल? ट्रू दिले तर काय होईल? एक IP याला पब्लिक IP अटॅच होणार. पब्लिक IP जर अटॅच होतीये म्हणजेच हा पब्लिक होणार. प्रायव्हेट आहे का? नाही. तर इथे फॉल्स लिहावं लागेल आपल्याला. आता हा झाला कोणता? प्रायव्हेट. बट जर का मी हे लाईन डिफाईन करत नाहीये तर काय होईल? जर मी हे लाईन डिफाईन करत नाहीये तर काय होईल? तो तो ऑटोमॅटिकली प्रायव्हेटच होईल. कारण बाय डिफॉल्ट AWS मध्ये कोणता VPC सबनेट क्रिएट होतो? प्रायव्हेट सबनेट क्रिएट होतो. ही फाईल ही लाईन मध्ये फॉल्स लिहा किंवा नका लिहू. हा सर तुम्ही प्रायव्हेटच का करताय सर? मी प्रायव्हेटच करत आहो असं नाहीये. मी तुम्हाला सांगण्यासाठी आधी प्रायव्हेट करतोय. आता मी रिसोर्स परत यूज करणार AWS_, परत सबनेट क्रिएट करणार. सर येस. मॅप पब्लिकला जर आपण ट्रू जरी ठेवलं तरी पण तो पब्लिक नाही होणार. का नाही होणार? कारण त्याला IGT हेच नाही, राऊटच नाही ना सर. तो बाय डिफॉल्ट प्रायव्हेटच राहील. आपण त्याला पब्लिक IP जरी दिलाय तरी.
पब्लिक होणार बाबा, तो राऊट टेबल आपण क्रिएट करतोय, आयजीडब्ल्यू पण क्रिएट करतोय, व्हीपीसी त्याच्याशिवाय होणार नाही. विदाऊट जर आपण आयजीडब्ल्यू असाच ठेवला आणि या व्हॅल्यूला ट्रू केलं तर विदाऊट आयजीडब्ल्यू. हा विदाऊट आयजीडब्ल्यू व्हॅल्यू ट्रू केली ही तर हा, तर तो प्रायव्हेटच राहील ना. सबनेट पब्लिक राहणार, बट आयजीडब्ल्यू इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे तर तो वेगळा प्रश्न आहे. असं करता येणार, मग तो काइंड ऑफ प्रायव्हेटच झाला. हा ठीक आहे. जोपर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे तोपर्यंत तो ऍक्सेस करणारच नाही ना इंटरनेट, तो तर सेपरेट क्वेश्चन झाला. ओके, तर ह्याच गोष्टी आता आपल्याला कुठे पाहिजे, खाली. क्लिअर आहे. काय चेंजेस राहणार इथे, व्हीपीसी सेम असणार आहे, सीआयडीआर हा सबनेट अवेलेबिलिटी झोन आपला असेल ए बी. ठीक आहे, रेंज इथे असेल आपली ऍटलीस्ट 2.0 आणि फॉल्सच्या जागेवर असेल इथं आपला ट्रू. बरोबर ना, TRUE. क्लिअर आहे. आता एक झाला आपला, इथे नाव द्यावं लागेल पब्लिक, पब सबनेट. क्लिअर. एक प्रायव्हेट झाला, एक पब्लिक झाला. आता नेक्स्ट कोणता रिसोर्स क्रिएट करावा लागेल, इंटरनेट गेटवे. इंटरनेट गेटवे. रिसोर्स AWS अंडरस्कोर इंटरनेट गेटवे आलाय. तर हे मला आता रेफरन्सेस येत आहे, बट मे बी तुमच्या याच्यात येऊ शकणार नाही, तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, डॉक्युमेंटेशन मध्ये चेक करायचं आहे. आणि ते डॉक्युमेंटेशन मध्ये काय चेक करायचं, तुम्ही सिम्पली VPC चेक करायचा. VPC. So data VPC, Elasticsearch, VPC virtual private cloud. दिसतंय का रिसोर्स, virtual private cloud resource block. AWS underscore VPC, open it. Subnet, open it. Security groups, VPC subnet route table पण इथेच असेल, route table. आणखी काय पाहिजे, IGW ना, इंटरनेट गेटवे नॅट दिसतंय इथे, हा इकडे इंटरनेट गेटवे, बट हे रिसोर्सेस मध्येच आहे की कशात आहे, हा रिसोर्स मध्येच असायला पाहिजे. ठीक आहे, याला ओपन करू. सबनेट झालं, राऊट टेबल झालं, इंटरनेट गेटवे दिस. सो हियर रिसोर्स आहे AWS VPC. काय करतो आपण, सिंपल CIDR ब्लॉग लिहितो, टॅग्स द्यायचे तर तुम्ही टॅग्स देऊ शकता, इट्स ऑन यू. देन त्यानंतर यू कॅन गो विथ दी डेटा ब्लॉग ऑल्सो. VPC ऑलरेडी क्रिएटेड असेल तर त्यांना पण तुम्ही यूज करू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाहीये. यामध्ये वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स दिलेले आहेत जे VPC सोबत तुम्ही यूज करू शकता. क्लिअर आहे. ओके, देन तुम्हाला काय क्रिएट करायचं आहे, तर सबनेट क्रिएट करायचं. तर सबनेट मध्ये काय करतो आपण, सिम्पली VPC ID आणि CIDR ब्लॉक टॅग्स, दॅट्स इट. एक सबनेट आपला क्रिएट. आणखी काय करायचं गरज पडते का, नाही. हे वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स आहे, तुम्ही ते यूज करू शकता. अवेलेबिलिटी झोन, CIDR ब्लॉक्स आपण ऑलरेडी यूज करतोय. रिजन पण देऊ शकतो आपण, बट ऑलरेडी आपण रिजन डिफाईन करतो, त्यासाठी आपण ते घेत नाही. आणि पब्लिक करण्यासाठी मॅप पब्लिक IP ऑन लॉन्च, हे मी माझ्या मनाने घेतलेले आहे का सगळ्या गोष्टी, नाही आहे, हे डॉक्युमेंटेशन मधूनच घेतोय. द ट्रू टू इंडिकेट दॅट द इन्स्टन्स लॉन्चेस इनटू द सबनेट शुड बी असाइन अ पब्लिक IP ऍड्रेस. व्हॅल्यू जर ट्रू असेल तर. क्लिअर. काय ऑप्शनल म्हणजे लिहा किंवा नका लिहू, इट्स ऑन यू. ऑप्शनल, स्पेसिफाय ट्रू, ट्रू केलं तर पब्लिक IP. हे झालं. देन राऊट टेबल तुम्हाला डिफाईन करायचं आहे, तर राऊट टेबल तुम्ही डिफाईन करा. राऊट टेबल साठी पण आपल्याला काय करायचं आहे, तर हा इथून एवढा कंटेंट
कॉपी करायचा आणि इकडे आपण यूज करायचा. राऊट टेबल. ओके, कळलं. बट आता राऊट टेबल क्रिएट करायच्या आधी आपल्याला पाहिजे इंटरनेट गेटवे. करेक्ट. इंटरनेट गेटवे आधी डिफाईन करून घेऊ. इंटरनेट गेटवे कुठे लागतो? आता ते VPC ची डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर घ्या. VPC कुठे लागतो? VPC ला लागतो का? यस सर. मग तुम्हाला आठवत का नाहीये? सो हिअर इज द इंटरनेट गेटवे. खूप इझी आहे. तुम्हाला कठीण का वाटतं ते? हा झाला आपला इंटरनेट गेटवे. आपण सगळ्या ठिकाणी माय प्रोजेक्ट, माय VPC प्रोजेक्टचं नाव किंवा माय VPC असं काहीतरी नाव द्या. टॅग माय IGW असं काहीतरी देऊ. सगळ्या ठिकाणी आपण टॅग देऊ जेणेकरून आपण त्यांना इझिली आयडेंटिफाय करू. तर माय PVT सबनेट इथे पण देऊ आपण. माय पॉप सबनेट आणि इंटरनेट गेटवे मध्ये IGW माय IGW लिहिलेलं आहे. इकडे पण टॅग देऊन देऊ आपण. टॅग्स मध्ये माय RGW राऊट टेबल ROUTE राऊट या पद्धतीने. आता बघा हा इंटरनेट गेटवे आपला इथे बनतोय. नेम इथे द्या. माय IGW देऊ आपण सिम्पली. माय IGW इंटरनेट गेटवे AWS _ VPC. आता हे बरोबर थोडं करून घ्या. VPC चं नाव आपलं काय आहे? माय VPC आहे. मेन नाही आहे. भलेही आपण कॉपी करतोय बट यू हॅव टू मॉडिफाय इट. माय VPC. क्लिअर. नेक्स्ट. येस, इंटरनेट गेटवे क्रिएट होणार. VPC ला अटॅच होणार आणि त्यानंतर राऊट टेबल क्रिएट होणार. राऊट टेबल मध्ये आपला एक्झाम्पल हा असं काही आहे नाही. इथे काय आहे? माय VPC. माय VPC. ओके. राऊट टेबल. हा एक राऊट टेबल जेव्हा तुम्ही क्रिएट करताय VPC ला अटॅच करताय बट याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही काय करताय? राऊट स्पेसिफाय करताय. आठवताय का ते? एक राऊट टेबल वर जाणार, त्यामध्ये आपण इंटरनेट गेटवेला सिलेक्ट करणार, कुठून कुठे झालं पाहिजे इंटरनेट ऍक्सेस करायचं असेल तर. करतो की नाही? गेटवे ID CIDR ब्लॉक असते ना असं. ओके. तर दिस वन इज दी. यस, इथे एक्झाम्पल नाहीये. माय IGW आहे. थोडं ते चेंज करून घ्या. माय IGW इंटरनेट गेटवेचं नाव आपण काय दिलेलं आहे? माय IGW. झालं. गेटवे ID आपण इथे रेफर करतोय. हा, डोंट फॉरगेट टू गो विथ राऊट. ओके, राऊट आपल्याला इथे मेन्शन करणे आवश्यक आहे. तेव्हाच त्या राऊट टेबलला माहिती असेल की आपल्याला कोणाचा यूज करायचा आहे? इंटरनेट गेटवेचा यूज करायचा आहे. CIDR ब्लॉक एनिवेअर ठेवतो का आपण इथे? सर 0.0.0.0. हा, एनिवेअर ठेवतो की सिंपल अशी एखादी ID देतो? एनिवेअरच ठेवतो ना. Anywhere IPv4. 0.0.0.0 एनिवेअर असंच करतो. बरोबर आहे. Anywhere IPv4. हा IPv4च आहे तो. यस सर. ठीक आहे. तर हे झालं. काय काय क्रिएट आपण इथे? एक VPC मध्ये पब्लिक सबनेट, प्रायव्हेट सबनेट, देन त्यानंतर एक इंटरनेट गेटवे आणि राऊट टेबल. एवढ्याच गोष्टी असतात. सर राऊट टेबल मध्ये आपल्याला एक लोकल राऊट पण द्यायला लागेल ना? काय? लोकल राऊट. कशाला लोकल राऊट? ताकी ते इन बिटवीन रिसोर्सेस कम्युनिकेशन बिल्ड झालं पाहिजे आपल्या VPC मध्ये. मला आपला कळलं जो नाही काय AWS म्हणतोय. मध्ये डिफॉल्ट राऊट टेबल आहे ना, त्याच्यामध्ये हा. 2 राऊट असतात. एक लोकल आणि एक जो आता आपण बनवला तो.
तर हा एक नवीन राऊट टेबल क्रिएट होईल ना आपल्या VPC साठी, माय राऊट नावाचा. लोकल पण द्यायला लागेल ना मग सर त्याला. लोकल नाही द्यायची सध्याला आपल्याला लोकल लिहायची गरज नाहीये. लोकल का का बरं करतो आपण? इथे कुठे दिसतंय का आपल्याला राऊट टेबल मध्ये? बघा, एक नवीन एक्झाम्पल दिलेलं आहे आणि VPC ID देन सिम्पली राऊट. जेवढे पण राऊट तुम्हाला अलाउ करायचे असेल तेवढे राऊट आपण यूज करू शकतो. दॅट्स इट. बाकी एक्स्ट्रा काही दिलेलं नाहीये. हॅलो सर. येस. सर जेव्हा एक VPC क्रिएट होतो त्याच्या सोबतीला बाय डिफॉल्ट एक राऊट टेबल पण क्रिएट होतो ना? हा, बट आपण इथे न्यू क्रिएट करतोय. बट जर ते यूज करायचे असेल तर इथे ऑप्शन यूज आहे आपल्याकडे डिफॉल्ट वाला, तो यूज करू शकतो. जेव्हा VPC क्रिएट होतो तेव्हा एक आपल्याकडे राऊट टेबल क्रिएट होतो. व्हेरी गुड क्वेश्चन. तर त्याला कसं यूज करायचं? तर इथे तुम्हाला दिसेल डिफॉल्ट वाला ब्लॉक. मग अशी दिसलेला, कुठे गेला ते? VPC आपला इथे सर्च करा. हा, इकडे आहे. हे दिसतंय इथे डिफॉल्ट राऊट टेबल. याला यूज करू शकतो आपण. बट हाऊ टू यूज इट? सो सिम्पली इथे जो ब्लॉक दिलेला आहे तो यूज करू. दॅट्स इट. AWS राऊट टेबल इथे दिलेलं आहे, तर आता इथे चेंज होणार. AWS डिफॉल्ट राऊट टेबल येणार. सी, डिफॉल्ट राऊट टेबल. मग डिफॉल्ट राऊट टेबलची ID आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. डिफॉल्ट राऊट टेबल ID करेक्ट आहे. आता डिफॉल्ट राऊट टेबल ID इथे आपण यूज करू शकतो. काय कसं लिहिणार? लेट्स चेक. जर आपल्याला हे करायचं असेल तर कसं करणार? ओके, सो रिसोर्सेस ब्लॉक हिअर. नाव द डिफॉल्ट राऊट टेबल ID AWS_VPC. VPC आपण कोणता क्रिएट केलाय? दिस वन, राईट. तर या VPC मधून जो क्रिएट झाला एक राऊट टेबल बाय डिफॉल्ट मध्ये, तो आपण यूज करणार आहोत. तर इथे आपण एवढं लिहायचं. दॅट्स इट. बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये. आता तुम्हाला हे जर नाही करायचं आहे, हा रिसोर्स इथे न्यू क्रिएट नाही करायचं आहे, तर नका करू, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? समजलंय का? बघा इथे काय केलंय आपण. आता इथे काय यूज होणार? माय राऊट. आता डिफॉल्ट वाला जो राऊट टेबल क्रिएट झालेला आहे तोच आपण यूज करतोय. डिफॉल्ट राऊट टेबल ID. दॅट्स इट. आणखी काही आपल्याला एक्स्ट्रा करायची गरज नसते. हे झालं की आपला डिफॉल्ट ID पण यूज होईल. आता बनली आहे आपली पूर्ण फाईल, है ना? आता बनली की आपली पूर्ण फाईल. पण अजूनही आपण व्हेरिएबल सेट केले का? आउटपुट मध्ये काय लिहिलं का? नाही. आउटपुट बरं ठीक आहे, नाही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. बट व्हेरिएबल तर डिफाईन करावं लागेल, कारण ही जी मेन फाईल आपण लिहिलेली आहे ही फाईल आपण परत चेंज करणार का? नाही. आता इथे काय काय गोष्टी चेंज होऊ शकतात? CIDR ब्लॉक चेंज होतो, टॅग्स चेंज होतात की नाही? बरोबर ना? तर इथे ज्या गोष्टी चेंज होऊ शकतात त्या गोष्टी आपण काय करणार? व्हेरिएबल मध्ये टाकणार. क्लिअर? तर एक काम करा, हा तुमच्यासाठी टास्क आहे. फाईल तर मी लिहून दिलेली आहे. आता इथनं व्हेरिएबल पास आउट बाहेर काढायचे आणि याला एक्झिक्यूट करून एक प्रॉपर VPC नेटवर्क क्रिएट करून बघा आणि मला त्याचे स्क्रीनशॉट पाठवायचे. नाहीतर एक काम करा, तुमचं स्वतःचं डॉक्युमेंटेशन बनवा. ही फाईल लिहायची आहे तुम्हाला आणि त्या एका डॉक्युमेंटेशन मध्ये तुमचे स्क्रीनशॉट मेन्शन करायचे. वर्डपॅड माहिती आहे तुम्हाला? एक वर्ड नोट बनवा. वर्ड नोट मध्ये तुमचे स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवा आणि उद्या मला पहिल्या 10 मिनिटांमध्ये सगळेजण दाखवणार शेअर करून. कळलं? स्क्रीन शेअर करायची, लगेच मी बघणार. एक झालं, दुसरं मला फक्त ते पाहिजे. सो आजच्यासाठी मी इथेच थांबतोय.